त्यांची तलवार होऊन गेले, अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते एक गरीबच पण ते या जगाचे कोहिनूर होऊन गेले. होते ते एक गरीबच पण ते या जगाचे कोहिनूर होऊन गेले. जग खूप रडवीत होते त्यांना पण ते जगाला घडवून गेले. जग खूप रडवीत होते त्यांना पण ते जगाला घडवून गेले. शिक्षणाच्या आधारावरच वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहिले. नमस्कार, मी स्वरांगी प्रवीण वाघमारे, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. आज मी तुमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. धर्म अधर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता. पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालं होतं. 4 वर्णांमध्ये 4000 जाती निर्माण झाल्या होत्या. माणसांपेक्षा दगडधोंड्यांना जास्त किंमत आली होती. अशा परिस्थितीमध्ये, अशा अंधारात ज्ञानाचा दिवा लावून देशाला उजळवण्याचं काम ज्यांनी केलं ते बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अहो, स्वतःच्या काळजाचं रक्त त्या लेखणीला पाजत उत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून या देशाचं, या भारताचं संविधान निर्माण केलं. सर्वसामान्याच्या हातात संविधान देणारे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना वाचनाचा छंद आणि संविधानाचा आसमंत होता. अहो, जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं आणि आपल्या शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे मात्र त्यांनी सिद्ध करून दाखवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, भेदभावाने भरलेल्या आणि गरिबी परिस्थितीत झालं. त्यांना शाळेत गेल्यानंतर अस्पृश्यता, अपमान, भेदभाव सहन करावा लागला. परंतु ते डगमगले नाहीत. आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाने आणि स्वतःच्या जिद्दीने बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेतील कोलंबिया या विद्यापीठात व लंडन येथील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्र, कायदा व राजकारणात उच्च शिक्षण घेऊन 9 पदव्या संपादन केला. फक्त वही व पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. डॉक्टर बाबासाहेबांच्या मते शिक्षण ही एक अशी धारदार तलवार आहे जी गुलामगिरीच्या साखळदंडात अडकलेल्या समाजाला मुक्त करू शकते. त्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून अन्यायाविरुद्ध लढण्याचे आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे एक प्रभावी शस्त्र आहे. व ते म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ शिक्षणामुळे आपल्याला स्वाभिमान, आत्मविश्वास आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळते. शिका, संघटित व्हा आणि जोमाने संघर्ष करा. यशाचा व क्रांतीचा हाच एक मार्ग खरा. शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, शिक्षणामुळे स्वतःला सिद्ध केले, अन्यायाला न्यायाकडे नेले. शिक्षणामुळे स्वतःला सिद्ध केले, अन्यायाला न्यायाकडे नेले. शिक्षणातून समाज परिवर्तन केले, लेखणीच्या द्वारे आपले अस्तित्व सिद्ध केले. लेखणीच्या द्वारे आपले अस्तित्व सिद्ध केले. धन्यवाद. खूप छान. विद्यार्थी मित्रांनो,